मी सुनील. आज संध्याकाळी मला जालन्यावरून पुण्याला जाण्यासाठी बस पकडायची होती. म्हणून मी घाई गडबडीत घरातून निघून बस स्टँडवर येऊन पोचलो आणि समोरच ही बस उभी असलेली पाहून थोडं मनाला शांतता वाटली. कारण आज माझी पुण्याला जायची प्लॅनिंग नव्हती, पण अचानक कंपनीच्या मॅनेजरचा फोन आल्यामुळे मला इमर्जन्सीमध्ये बसने जावं लागणार होतं. बसमध्ये चढल्यावर ऑलरेडी पॅसेंजर बसले होते आणि 4च सीट खाली होते. म्हणून मागून 2 नंबरच्या सीटवर जाऊन मी बसलो. या बसची खासियत अशी असते की ही कुठेही स्टॉप घेत नाही. ही डायरेक्ट जालन्यावरून पुण्यासाठी निघते. यात एकही पॅसेंजर उभ्याने प्रवास करत नाही. सर्व सीट बुक झाल्यावरच ही बस निघते. माझ्या मागची सीट आणि माझ्या शेजारी सीट एवढीच जागा या गाडीत उरलेली होती. काही वेळाने एक म्हातारी गाडीत चढली आणि सरळ माझ्या शेजारी येऊन बसली आणि मला म्हणून लागली, बेटा आपका यह सामान ऊपर रखवा. तेव्हा त्या आंटीला मी थांबा म्हणालो आणि स्वतःशीच विचार करू लागलो, जर ही मावशी आपल्या शेजारी बसली तर पुण्यापर्यंत आपल्याला प्रवासात कंटाळा येईल. म्हणून थोडं उठून वाट पाहू. कोणी मुलगी किंवा लग्न झालेली बाई शेजारी बसली तर थोडं बरं वाटेल. म्हणून त्या आंटीला मी म्हणालो, आंटी यह जगह पहले से बुक है. मेरे पहचान के आने वाले हैं बैठने के लिए. मैं भी उनका इंतज़ार कर रहा हूँ. आप पीछे की सीट पर बैठ जाओ, नहीं तो वह जगह आपके हाथ से चली जाएगी. काही वेळाने परत एक माणूस माझ्या सीटसमोर येऊन उभा राहिला आणि मला म्हणू लागला, भैया सीट खाली है क्या, मैं बैठ जाऊ. तेव्हा एक नज़र मी त्या माणसाकडे पाहिलं आणि त्याला सांगितलं, भैया मेरे पहचान के आने वाले हैं, मैं उन्हीं का इंतज़ार कर रहा हूँ. माझं म्हणणं ऐकून त्या माणसानेही मागच्या सीटवर जाणं योग्य ठरवलं आणि त्या मावशीच्या शेजारी जाऊन तो बसला. गाडी निघायची शेवटची 5 मिनिटे राहिली होती आणि ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली. अचानक घाई गडबडीत एक मुलगा व एक नवीन लग्न झालेली मुलगी गाडीत शिरले. त्या मुलाने पटापट सामान गाडीत चढवलं आणि सरळ माझ्या शेजारी खाली असलेल्या सीटजवळ तो सामान त्यानं आणून ठेवलं. त्या लग्न झालेल्या मुलीचा चेहरा अगदी गुलाबाच्या फुलासारखा कोवळा व सुंदर होता. जणू काही कोणीतरी अप्सरा आमच्या गाडीत येऊन माझ्या शेजारी बसायला तयार होती असं मला वाटू लागलं होतं. त्यानंतर तो मुलगा गाडीतून खाली उतरला आणि ती मुलगी माझ्या शेजारी येऊन उभी राहिली आणि मला विचारू लागली, यह जगह खाली है या और कोई यहाँ पे बैठा है. काही वेळ मी तर त्या मुलीकडे पाहू लागलो होतो, कारण माझ्या आयुष्यात एवढी सुंदर मुलगी मी कधीच पाहिली नव्हती. त्या मुलीने मला परत विचारले तेव्हा मी भानावर आलो आणि तिला म्हणालो, नाही आप बैठ सकते हो, यह जगह खाली है. ती मुलगी माझ्या शेजारी बसली तेव्हा माझ्या स्वतःच्या मनाला फार छान वाटू लागलं, कारण एवढा लांबचा प्रवास, एवढी सुंदर मुलगी शेजारी बसलेली असताना माझ्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या होत्या. काही वेळाने बस ही आता रस्त्यावर चालू लागली होती. माझं लक्ष अजूनही त्या मुलीवरच होतं. किती गोजीरवाणा चेहरा होता तिचा. तिच्यावरून नजर हटण्याची इच्छा होत नव्हती, पण काहीतरी ती घाई गडबडीत शोधत होती. त्या मुलीला विचारावं की काय हवंय का तुम्हाला, पण मनात भीती दाटून येत होती, जर ती मला काही उलट बोलली तर. पण तरी मनाने समजावून सांगितले, विचारायला काय पैसे लागतात. तेव्हा त्या मुलीला मी विचारले, मॅडम कब से मैं आपको देख रहा हूँ, आप कुछ ढूंढ रही हो. त्यावर ती मुलगी मला म्हणाली, अरे भाई साहब मैं कब से मेरा मोबाइल ढूंढ रही हूँ, मिल नहीं रहा. उसे ढूंढने की आपकी मदद कर सकता हूँ का. मी विचारले. त्यावर ती मुलगी म्हणाली, हो कैसे. तेव्हा त्या मुलीला मी सांगू लागलो, मैडम आप अपना मोबाइल नंबर मुझे बताओ, मैं उस पर फ़ोन करता हूँ. जब उसकी रिंग बजेगी तब पता चलेगा मोबाइल कहाँ रखा है. त्यावर ती मुलगी म्हणाली, ये बात मेरे दिमाग में ही नहीं आई. कितना सीधा लॉजिक था ये. तेव्हा लगेच त्या मुलीने आपला मोबाईल नंबर सांगितला आणि मी त्या नंबरवर फोन लावला. मोबाईलची रिंग वाजत होती. तो मोबाईल तिच्या पर्समध्ये नसून तिने घातलेल्या पंजाबी सूटच्या खिशात होता. तेव्हा त्या मुलीला जाणवले की मोबाईल हरवला नसून आपल्या जवळच आहे. म्हणून तिने फटक्यात मोबाईल हातात घेतला आणि कोणाला तरी फोन लावला. काही वेळ फोनवर बोलून तिने आपला फोन बंद केला आणि तीही प्रवासाचा आनंद घेऊ लागली. तेव्हा त्या मुलीला मी विचारले, मॅडम आप कहाँ जा रही हो. त्यावर त्या मुलगी मला म्हणाली, मैं पुणे जा रहा हूँ. और आप कहाँ जा रहे हो. तेव्हा मी त्या मुलीला सांगू लागलो, मैं भी पुणे जा रहा हूँ. आप पुणे में कहाँ रहती हो मॅडम. ती मुलगी मला म्हणाली, पुण्यात बाणेरमध्ये राहते. आणि आप डेक्कनमध्ये. मी जालन्याचा राहणार आहे, पण नोकरीच्या निमित्ताने पुण्याला आलो, त्यामुळे कामाचाच झालो.
मी म्हणालो. तेव्हा ती मुलगी मला म्हणू लागली, आपकी शादी हुई है क्या? त्यावर मी त्या मुलीला म्हणालो, नाही, अभी तक कुवारा हो. मग मी त्या मुलीला विचारले, आपल्याकडे पाहून असं वाटतंय की तुमचं अलीकडेच लग्न झालं आहे. त्यावर ती मुलगी मला म्हणाली, हो, 3 महिने झाले आहेत लग्नाला. त्या मुलीला मी परत विचारले, मॅडम एक विचारू, वाईट मानत नसाल तर? हा सलवार तुमच्यावर खूप छान दिसतोय, खूप सुंदर दिसताय तुम्ही त्यावर. त्यावर ती मुलगी मला थँक्स म्हणाली आणि अचानक तिचा मोबाईल वाजला आणि ती फोनवर बोलण्यात व्यस्त झाली. ती एवढी सुंदर दिसत होती म्हणून माझे डोळे तिच्यावरून हटतच नव्हते. फोनवर बोलता बोलता तिचा चेहरा अचानक उतरला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. पण ती कोणाशी बोलत होती ते मला काही समजू शकले नव्हते आणि ती का रडत होती यामागचे कारणही मला कळाले नव्हते. तिचा फोन बंद झाल्यानंतर माझ्या मनात हे सर्व जाणून घ्यायची इच्छा झाली. म्हणून मी त्या मुलीला विचारू लागलो, मॅडम काही प्रॉब्लेम झाला आहे का? तुम्ही का रडताय? तुम्ही कोणाशी बोलत होतात का फोनवर? त्या मुलीशी एवढं बोलल्यानंतर गाडी औरंगाबादला येऊन थांबली. ती फक्त 5 मिनिटांसाठी थांबणार होती, कारण सर्व पॅसेंजर गाडीमध्ये पुण्याचेच होते. ड्रायव्हर आणि कंडक्टरची एक फॉर्मॅलिटी असते, ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी हॉल्ट घेतला होता. काही मिनिटांनी गाडीत परत सुरू होऊन रस्त्यावर जाऊ लागली. आता संध्याकाळचे 7:30 वाजले होते. थंडीचे दिवस असल्यामुळे थंडी फार जाणू लागली होती. गाडीचा वेगही वाढू लागला होता आणि त्याच वेळी ड्रायव्हरने गाडीतील आतील लाईट बंद केल्या. तेव्हा त्या मुलीला मी परत विचारले, मॅडम तुम्ही आता ठीक आहात ना? कोणी त्रास तर नाही दिसला ना तुम्हाला? आणि एक विचारू का, तुमचं नाव काय आहे? त्यावर ती मुलगी मला म्हणाली, माझं नाव प्रिया आहे. त्या मुलीला मी म्हणालो, खूप छान नाव आहे मॅडम तुमचं. लगेच त्या मुलीने माझे नाव मला विचारले, तुमचं नाव काय आहे? तेव्हा मी त्या मुलीला सांगितले, प्रिया माझं नाव सुनील आहे. तू का रडत होतीस? कोणी त्रास देतंय का तुला घरच्याकडून काही? तेव्हा ती मला सांगू लागली, पैशांसाठी माझ्या घरच्यांनी माझी फसवणूक केली आहे. तेव्हा मी तिला विचारले, म्हणजे? मला काही समजलं नाही. घरच्यांनी तुझ्याशी फसवणूक कशी केली? ती बोलत असताना तिला फार थंडी वाजत होती. मी तर स्वेटर घालून एकदम पॅक होत उभा होतो. म्हणून मी तिला सांगितले, प्रिया तुला थंडी वाजत नाही आहे का? तेव्हा ती मला म्हणाली, घाई गडबडीत स्वेटर आणायचं राहूनच गेलं. तेव्हा मी बॅगमधून एक शाल काढून तिला दिली आणि तिला सांगितलं, ही शाल अंगावर घे, जेणेकरून थंडी वाजणार नाही. तेव्हा प्रिया माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, शुक्रिया सुनील, तुझ्यामुळे मला खूप मदत झाली. अरे यात मदत कुठली? एकमेकांची मदत करणं हीच तर माणुसकी आहे, मी म्हणालो. तेव्हा परत मी प्रियाला विचारले, तू सांगत होतीस ना फसवणूक झाली, कशाबद्दल आहे ते? त्यावर ती म्हणाली, माझं लग्न ज्या माणसाशी झालंय तो 2-3 कंपनीचा मालक आहे. त्याच्यापाशी पैशाची कमी नाही, पण त्या घरात मला दिलासा आणि समाधान मिळत नाही. माझ्या नवऱ्याला दारूचं व्यसन आहे. सगळा दिवस तो दारूच्या नशेत असतो. वेळेवर घरी येत नाही, माझ्याशी व्यवस्थित बोलत नाही. एका पतीचं कर्तव्य काय असतं हे त्याला अजून कळलेलं नाही. सगळा वेळ चिडचिड करत असतो. माझ्या लग्नाला 3 महिने झालेत, पण अजून त्याने पती म्हणून कर्तव्य पार पाडलेलं नाही. मी त्याच्या प्रेमासाठी तरसते सुनील, पण त्याला या गोष्टीची अजिबात चिंता नाही. प्रियाने सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकून मला तिच्यावर दया आली. तेव्हा मी तिला सांगितलं, हा एक संसार आहे, यात सुख दुःख सगळं सहन करावं लागतं. फक्त माणसाने संयम ठेवायला हवा. वेळ येईल, आपोआप सगळं व्यवस्थित होईल. आमच्या दोघांच्या गप्पा खूप वेळ चालल्या. रात्रही खूप झाली होती आणि प्रियालाही झोप लागू लागली होती. मी तिला सांगितलं, आता तू झोप. आता जे काही व्हायचं ते घरच्यावर सोपवून दे. त्यांच्यावर विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. असं सांगून मीही सीटवर डोकं टेकून झोपू लागलो आणि तिच्या सीटवर बसून झोपू लागली. अधूनमधून माझं लक्ष तिच्याकडे जात होतं. एवढ्या अंधारातही तिचा चेहरा चंद्रासारखा चमकत होता. ती इतकी सुंदर दिसत होती की तिची कल्पना करायला माझ्याकडे शब्द नव्हते. काही वेळानंतर प्रियाला गाढ झोप लागली होती. हळूहळू तिची मान माझ्या खांद्यावर येऊन पोहोचली. मानेचा स्पर्श जेव्हा माझ्या खांद्याला झाला तेव्हा मी भानावर आलो. एका क्षणी मी तिच्याकडे पाहिले. तिची मान माझ्या खांद्यावरून बाजूला करायची माझी अजिबात इच्छा होत नव्हती. मानेचा स्पर्श मला हवाहवासा वाटू लागला, म्हणून मीही हळूहळू माझी मान तिच्या डोक्यावर ठेवली.
काही वेळ गाडी पुढे गेल्यानंतर तिने परत आपली मान सावरून स्वतःच्या सीटवर मागे टेकवली. तिच्या लक्षात आलं असावं की तिची मान माझ्या खांद्यावर असल्यामुळे माझी झोप उघडली असावी, म्हणून ती आधीच्या स्थितीमध्ये येऊन झोपली. पण माणूस जेव्हा झोपेत असतो तेव्हा बसलेल्या अवस्थेतही मानेला समजावून सांगणे कठीणच असतं की तू याच ठिकाणी थांब, इकडे तिकडे जाऊ नको, तुझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल. माणूस एकदा झोपला की बेशुद्ध अवस्थेत असतो. काही वेळाने परत तिची मान माझ्या खांद्यावर येऊन थांबली आणि यावेळेस तिला कशाचंही भान नव्हतं. तिने माझा हात तिच्या दोन्ही हातांनी घट्ट पकडला. तिचा हातांचा स्पर्श, तिची इतकी जवळीक यामुळे माझ्या मनात आणि शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होऊ लागली होती. तिच्या सानिध्यामुळे माझी झोप उडाली होती. अशा प्रकारचा हा माझ्यासाठीचा पहिलाच अनुभव होता. इतक्या जवळून मी आजवर कोणत्याही स्त्रीच्या संपर्कात आलो नव्हतो. हा वेगळा अनोखा अनुभव होता. मी हळूच प्रियाच्या अगदी जवळ सरकलो. गाडीत सर्वत्र अंधार होता. सर्व पॅसेंजर आपापल्या जागेवर झोपले होते, तर कोणी मोबाईल पाहत होते. फक्त मी आणि ती एकमेकांच्या स्पर्शाने जागे होतो. हळूहळू मीही तिचा हात माझ्या हातात घेतला. तेव्हा तिचा हात अधिकच घट्ट ती मला पकडू लागली. तेव्हा मला समजले की तिलाही माझ्या हाताचा स्पर्श हवाहवासा वाटू लागला होता. तिच्या अंगावर असलेली शाल आता मी माझ्या अंगावरही ओढली होती. एकाच शालीत आम्ही दोघे होतो. आमच्या शरीराच्या उभेमुळे आम्हाला जास्तच उबदार वाटू लागले होते. मी हळूच तिचा चेहरा माझ्या हातात घेतला. आमचे श्वास एकमेकांना स्पर्श करू लागले. तिला मला तिच्या घट्ट मिठीत पकडले आणि आपले ओठ माझ्या ओठांवर टेकवले. त्या चालत्या बसच्या अंधारात आम्ही बराच वेळ एकमेकांच्या सानिध्यात स्पर्शाचा आनंद घेत होतो. तो क्षण अविस्मरणीय होता. पहाटपर्यंत आम्ही एकमेकांच्या जवळकीत वेळ घालवला. आमच्यातलं हे आकर्षण या रात्रीत आणखीच वाढलं होतं. सकाळी 5 वाजता आमची बस पुण्यात शिवाजीनगरला येऊन पोहोचली. त्याच ठिकाणी मी आणि तिने मोबाईलची नंबरची देवाणघेवाण केली. तेव्हा ती मला म्हणाली, जेव्हा मला वेळ मिळेल सुनील, मी तुला फोन करेन, तेव्हा तू मला भेटायला ये. त्यावर मी तिला म्हणालो, जर तुला बाहेर पडणं अवघड असेल तर तू माझ्या घरी ये. माझ्या फ्लॅटमध्ये मी एकटाच राहतो. त्यावर ती म्हणाली, ठीक आहे, आणि ती खाली उतरली. तिला न्यायासाठी तिचा नवरा गाडी घेऊन आला होता. तिच्या नवऱ्यासमोर मी तिला काहीच बोललो नाही आणि ती गाडीत बसून मागे न बघता निघून गेली. त्यानंतर मीही ॲटो पकडून माझ्या रूमवर येऊन पोहोचलो. रात्रभरचा झालेला प्रकार माझ्या डोळ्यांसमोर घोळत होता. कशातच माझं चित्त लागत नव्हतं. फक्त तिचा चेहरा आणि जवळीक वारंवार आठवत होती. 2-3 दिवस असेच गेले. तिचा मला फोन आला नव्हता. मी तिच्याच फोनची वाट पाहत होतो. दुपारी 2 वाजेच्या सुमारास अचानक माझ्या मोबाईलवर तिचा फोन आला. तेव्हा ती मला म्हणाली, सुनील, 2 दिवस तुझ्याशिवाय कसे गेले हे मी सांगू शकत नाही. तुझ्यासोबत घालवलेल्या त्या बसच्या आठवणी नेहमी माझ्या डोळ्यांसमोर येतात. माझं कामात मन लागत नाही. सगळा वेळ तुझाच चेहरा समोर येतो. तेव्हा मी तिला म्हणालो, प्रिया, माझीही अशीच अवस्था आहे. मला कसंही करून तुला भेटायचं आहे. तू कधी फ्री होशील? सुनील, मी उद्या सकाळी 11 वाजता तुला भेटायला येईल, कारण माझे पती 2 दिवसांसाठी मुंबईला जात आहे. त्यानंतर आपण भेटण्याचं ठरवू. एवढं म्हणून तिने फोन ठेवला. मला फक्त उद्याची आतुरता राहिली होती. दिवसभर फोनकडे पाहून मी तिच्याच फोनची वाट पाहत होतो, कारण माझ्या आयुष्यात एवढी सुंदर मुलगी आली आणि तिच्याशी मी फक्त झोपेतच ओळख करू शकलो. खरोखर तिला समोरून मन भरून पाहण्याची माझी इच्छा होती. असे अनेक विचार करत रात्र केव्हा गेली आणि केव्हा मला झोप लागली ते मला कळलेच नाही. सकाळी 9 वाजता परत तिचा फोन आला. ती म्हणाली, सुनील, मी 10 वाजेपर्यंत डेक्कन बस स्टॉपवर पोहोचेन. तू तिथे येऊन मला घे. एवढं बोलून तिने फोन ठेवला. मी लगेच तयार होऊन तिच्या येण्याची वाट पाहू लागलो. अर्ध्या तासातच मी डेक्कन बस स्टँडवर जाऊन पोहोचलो. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीवर लक्ष ठेवूनच होतो. 10:15 तिचा पुन्हा फोन आला. डेक्कन बस स्टॉप समोर असलेल्या डेमिनोजवळ ती उभी असल्याचे तिने सांगितले. मी एका मिनिटातच धावत तिच्यापाशी पोहोचलो. तिच्या डोळ्यात एक वेगळीच ऊर्जा आणि आनंद मला दिसला. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटलं. त्यानंतर आम्ही दोघे माझ्या रूमवर आलो. मी तिला सोफ्यावर बसवले आणि तिच्यासाठी एक ग्लास पाणी आणलं. त्यानंतर तिला विचारले,
तू नाश्ता करशील का? तेव्हा ती मला म्हणाली, नको, मी नाश्ता करूनच आले. मग माझीही नाश्ता करण्याची इच्छा संपली. मला फक्त तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता आणि त्यासाठीच ती आली होती. मी सगळं बाजूला ठेवून तिच्या शेजारी येऊन बसलो आणि तिला विचारू लागलो, आता सगळं ठीक आहे ना? पूर्वीप्रमाणे काही अडचण तर नाही ना तुझ्या पतीकडून काही? त्यावर ती मला म्हणाली, त्याच्या अडचणी संपणार नाही सुनील. तो जसा आहे तसाच राहील. पण मला तुझ्यापासून खूप अपेक्षा आहेत. मला ज्या गोष्टी हव्या आहेत, जे मला मिळालेलं नाही ते तू मला देऊ शकतोस. ते प्रेम मी तुझ्याकडून मिळवू इच्छिते. असं म्हणून तिने लगेच माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि एकटक नजरेने माझ्याकडे पाहू लागली. मीही तिच्याकडे बघत राहिलो. तिचे सौंदर्य मला तिच्याकडे ओढत होते. हळूहळू मी ओठांपर्यंत नेले. आता फक्त आमच्या श्वासातून निघणाऱ्या उबदार हवेचा स्पर्श आम्हाला होऊ लागला होता. त्यामुळे आमच्या अंतर्मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. प्रियाने वेळ न घालवता फाटक्यात ओठावर टेकवले. आम्ही बराच वेळ एकमेकांच्या मिठीत स्पर्शात हरून गेलो होतो. हळूहळू आम्ही एकमेकांत एवढे गुंतून गेलो की आम्हाला जगाचं भानच राहिलं नव्हतं. आम्ही एकमेकावर मनापासून प्रेम केलं. लग्नानंतर ज्या प्रेमाचे सुख प्रियाला मिळाले नव्हते, ती इच्छा, ते सुख मी तिला पूर्ण केले. त्यामुळे तिला मला सोडून जाण्याची अजिबात इच्छाच होत नव्हती. जोपर्यंत आम्ही दोघे पुण्यात होतो तोपर्यंत महिन्यातून 2-3 वेळा आम्ही माझ्या फ्लॅटवर भेटत असू. अशा प्रकारे बसमधून सुरू झालेले आमचे प्रेम आता खऱ्या प्रेमात रूपांतरित झाले होते. 1 वर्षाच्या आत तिने तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिला. त्यानंतर मी तिच्याशी लग्न केले. आता आम्ही दोघे नवरा बायको म्हणून अगदी आनंदात जीवन जगत आहोत. अशा प्रकारे प्रिया माझ्या नशिबात आणि आयुष्यात आली होती. बसमधील आमच्या प्रेमाची सुरुवात आता नवरा बायकोच्या प्रेमात रूपांतरित झाली होती. लग्नानंतरचे आमचे आयुष्य अगदी परीकोड्यासारखे सुरू झाले होते. सुनील आणि प्रिया आता एक होते. प्रियाचा माजी नवरा विक्रम याने घटस्फोटाला कुठलीही अडचण आणली नव्हती. कदाचित त्यालाही ते नाते टिकणार नाही हे माहीत होते किंवा त्याला तिची किंमतच नव्हती. पण आता तिला खऱ्या अर्थाने प्रेम मिळाले होते. मी आणि प्रिया डेक्कनमधल्या माझ्या छोट्याशा फ्लॅटमध्ये राहू लागलो. तिने तो फ्लॅट इतका सुंदर सजवला की तो खरोखरच आमचं स्वप्नाचं घर बनला. लहानशी बाल्कनी, तिथे तिने लावलेली रंगीबिरंगी फुले, संध्याकाळी तिथे बसून चहा पिणं हा आमचा रोजचा रिवाज झाला होता. सकाळी उठून ती माझ्यासाठी नाश्ता बनवायची. मी ऑफिसला जाताना ती मला नेहमी असं म्हणायची, सुनील लवकर या, वाट पाहीन. मी संध्याकाळी घरी येताना माझ्या पावलांची चाहूल लागताच ती दारावर येऊन उभी राहायची. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझा दिवसभराचा थकवा पळून जायचा. एके दिवशी संध्याकाळी आम्ही बाल्कनीत बसलो होतो. तिच्या खांद्यावर डोकं ठेवून ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. थंडगार वारा सुटला होता. तिने हळूच माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, सुनील, मला माझ्या आयुष्यात असा आनंद मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. त्या बसच्या प्रवासानं माझं आयुष्यच बदलून टाकलं. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणालो, प्रिया, तू माझ्या आयुष्यात आलीस तो दिवस माझ्यासाठीही सर्वात सुखद दिवस आहे. तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण होतं. तिने वर बघितलं आणि हसत म्हणाली, खरंच मी तुझ्यासाठी एवढी महत्त्वाची आहे का? मी तिच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणालो, तू फक्त महत्त्वाची नाहीस, तू माझा श्वास आहेस. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. एवढं बोलून मी तिला जवळ घेतलं. तिचे केस, तिचा सुगंध, तिचं अस्तित्व यात मी हरून गेलो. तिनेही मला घट्ट मिठी मारली. त्या रात्री आम्ही एकमेकांत एवढे गुंतून गेलो की वेळेचं भानच राहिलं नाही. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक नजर, प्रत्येक श्वास एकमेकांसाठीच होता. असेच दिवस येत गेले. महिने सरले. 1 वर्ष उलटून गेलं. आमचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच होतं. एक दिवस तिने मला जेवणाच्या टेबलावर एक आनंदाची बातमी दिली. ती म्हणाली, सुनील, मला सांगायचं आहे काहीतरी. तिच्या चेहऱ्यावरचा गूढ भाव पाहून मी विचारले, काय आहे? चेहरा इतका गुलाबी का आहे? ती थोडीशी लाजली आणि म्हणाली, सुनील, आपण लवकरच तिघं होणार आहोत. मला एका क्षणी कळलंच नाही. मग अचानक माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरंच मी बाबा होणार आहे? मी तिला उचलून घेतलं आणि खोलीभोवती फिरू लागलो. थांबा सुनील, मला खाली ठेवा.
ती हसत हसत म्हणाली. तो क्षण आमच्या आयुष्यातला सर्वात सुखद क्षण होता. त्या रात्री आम्ही दोघं बराच वेळ जागून भविष्याची स्वप्न रंगत बसलो होतो. मी तिच्या पोटावर हात ठेवून म्हणालो, इथे एक छोटासा अंकुर आहे, हा आपल्या प्रेमाचा परिपक्व अंकुर. ती म्हणाली, सुनील, मी या बाळाला तितकंच प्रेम देईन जितकं मला तुझ्याकडून मिळलंय. हे बाळ आपल्या प्रेमाचं प्रतीक असेल. तिच्या गरोदरपणाचे दिवस आम्ही अगदी जपून घालवले. मी स्वतःला तिला औषध आणायचो, तिच्या आवडीचे पदार्थ बनवायचो. रात्री तिला झोप येईपर्यंत मी तिच्याशी गप्पा मारत बसायचो. तिचं वाढतं पोट, तिच्यात बदलता आकार, तिचं मातृत्व वाढणारं पाऊल, या सगळ्यांचा मी साक्षीदार होतो. एके रात्री तिला झोप लागली नव्हती. ती माझ्या खुशीत शिरली आणि म्हणाली, सुनील, तुला माहिती आहे का, मी पहिल्यांदा तुझ्याशी त्या बसमध्ये बोलले तेव्हा मला वाटलं होतं की हा माणूस वेगळा आहे. त्याच्या डोळ्यात प्रेम आहे, पण एवढं खरं, एवढं निस्वार्थ प्रेम मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. मी तिच्या कपाळावरून हात फिरवला आणि म्हणालो, प्रिया, प्रेम ही अशी गोष्ट आहे की ती कधी योजना करता येत नाही. ती नकळत येते. मला तू त्या बसस्टँडवर दिसलीस तेव्हापासून मला वाटायला लागलं की हीच ती आहे. ती माझ्याकडे बघून हसली आणि हळूच माझ्या ओठावर आपले ओठ टेकवले. ते गुलाबी ओठ पाकळ्यांसारखे मऊ होते. त्या रात्री आम्ही एकमेकांत गुंतून गेलो, पण यावेळेस जपून, तिच्या पोटातल्या बाळाची काळजी घेत. प्रत्येक हालचाल, प्रत्येक उसासा मला एक वेगळ्याच विश्वात घेऊन जात होता. आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली होती. आमच्या प्रेमाला आता एक नवीन परिभाषा मिळाली होती. बसच्या प्रवासाने सुरू झालेली ही प्रेमकथा आता एका नवीन वाटेवर होती, जिथे आम्ही दोघे नव्हे तर तिघे होणार होतो. आमच्या नवीन संसाराचे हे सोनेरी दिवस होते. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब